जुलै महिना ठरू शकतो खास. पी.एफ. कर्मचारी होऊ शकतात मालामाल. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. तर ही बातमी काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बघूया आजची माहिती ही सविस्तरपणे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत तुमचे पी.एफ. खाते असेल तर तुम्हाला लवकरच सरकारकडून एक मोठे अपडेट मिळू शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्य त्यांच्या खात्यातील व्याजाच्या पैशाची दीर्घकाळ झाले वाट पाहत आहेत. त्यामुळे EPFOकडून एक मोठे अपडेट आले आहे जे प्रत्येक सदस्याला माहीत असणे आवश्यक आहे. तर देशात लोकसभा निवडणुकीमुळे अशी अनेक कामे लांबणीवर पडली आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांसाठी व्याजाच्या रकमेचे अपडेटही प्रलंबित आहे. तर त्याच मीडिया रिपोर्टर्समध्ये असे सांगण्यात येत आहे की केंद्रीय विश्वस्त मंडळ PFOची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था फेब्रुवारीमध्ये FY24साठी 8% व्याजदर मंजूर केला होता. तथापि वित्त मंत्रालयाकडून याबाबतच्या औपचारिक अधिसूचना अद्याप जारी करण्यात आलेली नाही. PF खात्यात या महिन्यात व्याजाचे पैसे येणार आहेत. सरकारकडे सध्या अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे सरकार बजेटसाठी नियोजन करत आहे. PF खातेदारांच्या जुलै महिन्यापर्यंत व्याजाचे पैसे पाठवले जाऊ शकतात. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत तुमचे PF खाते असल्यास व्याजाचे पैसे तुमच्या खात्यात आले आहेत की नाही हे तुम्ही ऑनलाईन तपासू शकता आणि तेही घरी बसून कुठेही भटकण्याची गरज नाही, कारण यासाठी घरबसल्या सुविधा उपलब्ध आहेत. तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची बातमी. EPFOच्या सदस्यांसाठी व्याजाचे पैसे जुलै महिन्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तुम्हाला जर आमच्या अद्यपनाचे व्हिडिओ आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील व तुम्ही कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तरीही आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.